नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 30. दीपावली. जीवबा म्हणाला, गुरुदेव, विचारांती मी देह नसून देहाचा साक्षी आहे हे मला आज कळाले. मी तरुण, वृद्ध, रोड, पुष्ट, जन्मतो मरतो, त्याचप्रमाणे मी काना, मी बहिरा, मी आंधळा, मी पांगळा असे मानून आजवर मी सुखदुःखे भोगत आलो. आता मात्र त्यापासून सुटलो. पण ज्याच्यामुळे श्वासोच्छवासाची क्रिया चालते तो प्राण मी आहे हे मला वाटते. स्वामी म्हणाले, बाळ, प्राण पाच असून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान ही त्यांची नावे आहेत. हे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. हृदयामध्ये प्राण, गुदामध्ये अपान, बेंबीजवळ समान, गळ्यापाशी उदान आणि सर्व शरीरामध्ये व्यापून असणारा व्यान होय. प्राण जड आहेत. आपण झोपलो असता प्राण वाहत असतात. परंतु अंगावरील वस्त्र जर बाजूला गेले तर त्याचे ते निवारण करू शकत नाहीत. म्हणून तू प्राण नसून प्राणांचाही द्रष्टा आहेस. जीवबा म्हणाला, गुरुदेव, प्राणांचा द्रष्टा मी असल्याचे मला पूर्णपणे पटले. तनिमित्त क्षुधातृषादिकांपासून मी सुटलो. परंतु इंद्रियांच्या चेष्टा मनाच्या योगी होतात तेव्हा मी मन आहे असे मला वाटते. स्वामी म्हणाले, बाळ, संकल्प विकल्पात्मक वृत्ती हे मनाचे स्वरूप आहे. प्रतिक्षणी मनाचा लय आणि उद्भव होतो हे तू जाणतोस. माझे मन बेचैन झाले आहे, माझ्या मनाला आज समाधान वाटले इत्यादी मनाच्या क्रिया तुला समजतात. तेव्हा ते मन तू कसा होशील? म्हणून तू मन नसून मनाचा द्रष्टा आहेस. स्थूल वस्तूशिवाय मन जगू शकत नाही. जागृतीमध्ये मन इंद्रियांच्या सहाय्याने विषयांचा उपभोग घेत असते. स्वप्नात इंद्रियांच्या सहाय्याखेरीज केवळ मागे केलेल्या गोष्टींचा आभास बरोबर घेऊन मन कल्पनेनेच विषयांचा उपभोग घेते. या दोहो ठिकाणी मनाला ज्ञान असते. फक्त निद्रेमध्ये मात्र मनाला अज्ञानाचा अनुभव येतो. जागृतीमध्ये मन प्रत्यक्ष व्यवहार करते. स्वप्नामध्ये कल्पनेने उत्पन्न केलेल्या आभासरूप पदार्थांशी व्यवहार करते आणि निद्रेमध्ये त्याला स्वतःचीच आठवण राहत नाही. वरील कोणत्याही स्थितीत तू मनाला जाणतोस म्हणून मनाचा तू देखणा आहेस. आता तुला आपण कोण आहे असे वाटते. जीवबा म्हणाला, गुरुदेव, आपल्या कृपेने मी मनाचा द्रष्टा असल्याचे मला समजले. त्यामुळे शोकमोहापासून मी सुटलो. परंतु बुद्धी पदार्थांचा निर्धार करते म्हणून मी बुद्धी आहे असे मला वाटते. स्वामी म्हणाले, बाळ, बुद्धी सुषुप्तीत लीन होते आणि जागृतीत पुन्हा उद्भवते. तसेच ती बऱ्या वाईटाचा निश्चय करते. त्या निश्चयाला तू जाणतोस म्हणून तू बुद्धी नव्हेस, बुद्धीचा द्रष्टा आहेस. तेव्हा आता तू कोण आहेस असे तुला वाटते? जीवबा म्हणाला, गुरुदेव, बुद्धी मी म्हणत होतो तेव्हा लोखंडाला जसे अग्नीच्या संगतीने घाव बसतात त्याप्रमाणे बुद्धीच्या तादात्म्याने तिचे सर्व धर्म माझ्यावर घेऊन दुःख होत असते. आता देह, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी हे सर्व काही मिथ्या असून त्याचा देखणा मी आहे असे मला समजले.
परंतु आता मी कोण आहे हे मात्र मला समजत नाही. स्वामी म्हणाले, बाळ, आपणास काही समजत नाही असे जे तू म्हणतोस त्यालाच अज्ञान म्हणतात. जे दिसते ते नाहीसे होते हे कळून देखील त्याला बिलगून राहणे, संतांकडून परमात्म तत्वाची नक्की माहिती मिळूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून त्याला बाहेर शोधू लागणे, हे अज्ञानाचेच प्रकार होय. तू अज्ञानाशी तादात्म्य पावतोस म्हणून अज्ञान हेच आपले स्वरूप असे तुला वाटते. अज्ञानाला जाणणारा तू अज्ञानी कसा होशील? ज्योबा म्हणाला, गुरुदेव, अज्ञानाबद्दल जे काही आपण विवरण केलेत ते माझ्या लक्षात येईनासे झाले आहे. करिता सर्व साधनात एखादी अत्यंत सुलभ साधन असेल तर ते कृपा करून मला सांगावे. स्वामी म्हणाले, बाळ, बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी साधन करावयाचे. करिता कितीही सोपे साधन असले तरी प्रथम प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. प्रत्येकाला नेहमी उघड दिसेल तेच पाहावयाची सवय झाली आहे. त्यामुळे सहजासहजी कोणालाही साधन साधत नाही. आता मी सांगितलेली खूण लक्षात ठेवून वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी यापुढे तू चिकाटीने अभ्यास कर. कदाचित पूर्वसंस्कारे करून वृत्ती जरी विषयांकडे धावली तरी विवेकाच्या सहाय्याने ती परत जागेवर आणावी. एकदा अभ्यास साध्य झाला की वृत्ती बहिर्मुखतेला सोडून आपसुकच मुळाकडे वळेल. जगातील यच्चे यावत नामरूपात्मक देह पाहत असता ती सर्व एकाच सर्वव्यापी परमेश्वराची व्यक्त स्वरूपे आहेत. बाह्यात कार्य भासणाऱ्या निराळेपणात मुळीच सत्यता नाही असा तू क्षणोक्षणी विचार कर. हा विचार दृढ झाला की हृदयात अत्युच्च विश्वप्रेम प्रगट होते आणि दुःखाचा पूर्ण अंत होऊन अखंड आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे आपण आनंदरूप असल्याचा आपणास अनुभव येतो. आत्तापर्यंत जे काही माझ्याकडून तुला सांगणे झाले ते परिपूर्ण पटले किंवा समजले असे जरी तुला वाटले तरी जोपर्यंत तुला स्वतःला ब्रह्मानंदाचा अनुभव आला नाही तोपर्यंत आपण भवबंधनातून सुटलो असे मात्र तू समजू नकोस. गुरुकृपा झाल्यावर अनुकूल वेदना आणि प्रतिकूल वेदना या दोन्हीचाही नाश होतो आणि साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. म्हणजे सुखदुःखातीत अखंड आनंदात राहता येते. हेच कृतकृत्यतेचे लक्षण होय. त्यानंतर ज्योबा साधनाभ्यासात गढून गेला. साधनपूर्तीनंतर आत्मानंदात निमग्न झालेला ज्योबा स्वामींच्या दर्शनार्थ आला आणि स्वामींच्या पुढे साष्टांग नमस्कार घालून अंजुलीबद्ध होऊन उभा राहिला. स्वामींनी त्याला प्रेमालिंगन दिले आणि मस्तकावर हस्तक ठेवून, बाळ, आता आपण कोण आहे असे तुला वाटते असा प्रश्न केला. ज्योबा म्हणाला, गुरुदेव, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांनी बनलेला देह हा मी नव्हे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयांचे ग्रहण करणारी कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नासिका ही 5 ज्ञानेंद्रिये किंवा वाणी, हात, पाय, पायू आणि उपस्थ ही कर्मेंद्रिये मी नव्हे. श्वासादी पंचक्रिया करणारे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे वायू मी नव्हे. सतत विचार करणारे मन हेही मी नव्हे.
या सर्व उपाधींचा निराश केल्यावर जे शिल्लक राहते ते सच्चिदानंद रूप एकमेव चैतन्य मी आहे. इतकेच नव्हे तर जीव मी, ईश्वर मी आणि जगही पण मीच आहे, असे आपल्या कृपेने आज मला परिपूर्ण समजले. स्वामी म्हणाले, बाळ, आता एक गुपित मी तुला सांगणार आहे. ते म्हणजे हे की आजवर मी जे तुला ज्ञान सांगितले ते ज्ञानाची खरी तळमळ असल्याशिवाय उगीच ज्याला त्याला तो सांगत जाऊ नको. स्वाती नक्षत्राचे पाणी नागसापाच्या तोंडात पडले असता त्याचे विष बनते आणि तेच पाणी शिंपल्यात पडले असता त्याचा मोती तयार होतो. त्याप्रमाणे गुरुबोध विषयासक्ताच्या कानी पडला असता तो जनांना सांगत सुटतो आणि मुमुक्षाच्या कानी पडला तर तो अत्यंत प्रेमाने व आदराने स्वतःकडे लावून घेऊन आत्मसात करून टाकतो. करिता जो मुमुक्षू असेल त्यालाच हा ज्ञानोपदेश करावयाचा, अशी गुरुपरंपरेची वहिवाट आहे. यासाठी हे ज्ञान तू गुप्त ठेवून स्वतःच गोडी चाकत राहा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.